लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा गोड. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 3,000 रुपये बोनस आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. तर आता गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याची मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त जे काही गिफ्ट इथं मिळणार आहे, तब्बल 3,000 रुपये लाडक्या बहिणींना इथं जमा होणार आहे. जे की बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर जे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने जी काही मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आता गुढीपाडव्यानिमित्त जे काही इथं 3,000 रुपये जमा होण्याची चर्चा इथं जोरात सुरू आहे. तर आता कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा होणार आहे? सर्वप्रथम आता कोणत्या लाडक्या बहिणींना इथं मिळणार आहे? ज्या लाडक्या बहिणी योजनेचा अर्ज इथं मंजूर आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार आहे. ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, KYC केलेली आहे. यामध्ये महत्त्वाचं आहे म्हणजे तुमची जर KYC नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं येणार नाही. आता गुढीपाडवा बोनस जे की यामध्ये आहे, नेहमी तुम्हाला जे काही मिळते यामध्ये 1,500 रुपये धर्म लाडक्या बहिणींना इथं जमा केले जाते. तर गुढीपाडव्याचा हा महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा मोठा एक सण आहे. यानंतर जे काही आता तुम्हाला बोनस तब्बल 3,000 रुपये किती मिळणार आहे? यामध्ये 3,000 रुपये. आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना इथं मिळणार आहे? तर आता राज्यातील भरपूर महिला यामध्ये पात्र आहेत. तर 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी यावरती नोंदणी केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी व लाखो महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. तर आता पैसे आले की नाही तुम्ही चेक करू शकता. बँक खात्यामध्ये जाऊन SMS द्वारे बँक पासबुकवर एंट्री करून बघा की लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेले नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जे काही पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे जे काही आता गुढीपाडव्यानिमित्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुंबई शहरमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबई, ठाणेमध्ये, पालघर, पुणे, सातारा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सातारा झाल्यानंतर सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे झाल्याच्या नंतर नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी. यानंतर हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता पैसे आले नसतील तर तुम्ही आधार लिंक तपासा, KYC पूर्ण आहे की नाही तपासा, तुमचा अर्ज मंजूर झाला का हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे तर अशाच लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नाही तर तुम्हाला 1ही रुपया इथं मिळणार नाही. लाडक्या बहिणींना KYC करणे आवश्यक आहे, आधार लिंक असणे आवश्यक आहे, तरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे. KYC कशी करायची आहे? तर आता यामध्ये 2 KYC आहे, एक बँकेची KYC, एक लाडक्या बहिणींची KYC. तर हे तुम्हाला 2 वेगवेगळ्या KYC करायच्या. एक बँकची जर KYC राहिलेली असेल तर बँकमध्ये जाऊन करा. लाडक्या बहिणींची जर KYC राहिलेली असेल तर CSC सेंटर, आधार सेंटरवर. त्याचप्रमाणे किंवा तुम्ही घरबसल्या देखील लाडक्या बहीण योजनेची KYC करू शकता. तर राज्यभरामध्ये निधी वाटपास सुरुवात. तर 2200 कोटी रुपये इथं टप्प्याटप्प्याने वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. किती? 2200 कोटी रुपये. आता लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबरसुद्धा इथे जाहीर केलेला आहे. 181-181 हा लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर इथे जाहीर केलेला आहे. ज्यांना कुणाला लाडक्या बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असतील व तुम्हाला जर पहिले पैसे मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहेत तर अशा लाडक्या बहिणींसाठी हा जो हेल्पलाईन नंबर आहे इथे जाहीर करण्यात आलेला आहे. लगेच यावरती कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे? महिला व बालविकास अधिकारी यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याबाबत अर्ज जसेच्या तसं लिहायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी माझा अर्ज मंजूर असूनही अद्यापही माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे
पैसे किंवा रक्कम जमा झालेली नाही अशाच्या असा महिना तुम्ही लिहू शकता किंवा मनानं लिहा. नाव लिहा, पत्ता, मोबाईल नंबर हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे. यानंतर आधार नंबर लिहायचा तुमचा, खाते क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे, दिनांक, सिग्नेचर आणि तुमचं नाव करून महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला द्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला जे काही फॉर्म भरलेला आहे त्याचा तुम्हाला प्रत द्यायची आहे. आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे जे की लाडकी बहीण योजनेसाठी आहे.